नालासोपाऱ्यामध्ये एक्सपायर्ड परफ्यूमवरच्या तारखा बदलत असताना स्फोट झालेला आहे। नालासोपाऱ्यामधल्या संकेश्वर नगरमध्ये झालेल्या स्फोटामध्ये 4 जण जखमी सुद्धा झालेत। स्फोटामध्ये एकाच कुटुंबामधले 4 जण जखमी झालेत। गुरुवारी रात्रीच्या सुमारास परफ्यूम बॉटलवरच्या तारखा संपल्या होत्या आणि त्या बदलण्याचं काम सुरू होतं, पण त्याच दरम्यान अचानकपणे स्फोट झाला। परफ्यूममध्ये असलेल्या गॅसमुळे स्फोटामध्ये घरामधले 4 जण होरपळलेत आणि जखमी झालेले आहेत। तर नालासोपाऱ्यामधली ही घटना आपण बघतोय। एक्सपायर्ड झालेल्या या तारखा होत्या आणि परफ्यूमच्या या तारखाचं बदलण्याचं काम सुरू होतं। नालासोपाऱ्यामधल्या संकेश्वर नगरमधली ही सगळी घटना आहे आणि हे सगळं काम सुरू असताना या ठिकाणी स्फोट झालेला आहे आणि स्फोटामध्ये एकाच कुटुंबामधले 4 जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते। या स्फोटानंतरची आणि या सगळ्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा आता एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही सगळी घटना घडल्याचं कळतंय। परफ्यूमच्या बॉटलवरच्या तारखा बदलल्या जात होत्या आणि कदाचित चुकीच्या पद्धतीने त्याची विक्री सुद्धा केली जाणार होती आणि त्याच दरम्यान ही घटना घडलेली आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। प्रभाकर, यामिनी ही जी घटना आहे ही गुरुवारी रात्री 8:45च्या सुमारास घडलेली होती। परफ्यूम जे एक्सपायरी डेट होतं त्यांच्या तारखा बदलण्याचं जो काम आहे या कुटुंबाच्या घरामध्ये चालू होतं आणि त्या दरम्यान झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे तर घरातीलच 4 जण जे आहेत जखमी झालेल्या, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र सोसायटीमध्ये अशा ज्वलनशील पदार्थ ठेवणं ही एक प्रकारे गुन्हा आहे आणि अशी हे चालू होतं परफ्यूमचं तारखा बदलण्याचं। स्फोट मध्ये जे आहे ते वडर कुटुंबियांच्या घरातला सामानातला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सुदैवानं आजूबाजूला आग लागली नाही। वसईगरा शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आग वेळेवर हे केलेलं आहे, विझवलेली आहे। मात्र आता हा प्रश्न उपस्थित होतो की यांनी सोसायटीला सांगितलं होतं का, पालिकेला याची परवानगी घेतली होती का? कारण की सोसायटीच्या एका रूम मध्ये हे ज्वलनशील पदार्थ ठेवणं ही चुकीचं आहे। धन्यवाद प्रभाकर या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।